पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रुश वर्तमान अध्याय 16 मराठी. लुक्रुश वर्तमान अध्याय 16. लुक्रुश वर्तमान अध्याय 16. अन्यायी कारभारी. अन्यायी कारभारी. त्याने शिष्यासही म्हटले, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याचवर हा तुमचे द्रव्य उडवितो असा आरोप त्याचकडे करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पहावयाचा नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार आहे, तर मी काय करू? भीक मागावयास मला लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धनाच्या प्रत्येक देणकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धनाचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मन तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा लेख घे आणि लवकर बसून यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा लेख घे व 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केले. यावरून धन्याने त्याची वाहवा केली. या युगाचे पुत्र स्वजातीविषयी प्रकाशाच्या पुत्रापेक्षा शहाणे असतात. संपत्तीचा दुरुपयोग. संपत्तीचा दुरुपयोग. आणखी मी तुम्हाला सांगतो, अन्यायाच्या धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास चिरकाल टिकणाऱ्या वस्तीत घ्यावे. जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्याय तो पुष्कळाविषयीही अन्याय आहे. यास्त तुम्ही अन्यायाच्या धनाविषयी विश्वासू न झाला तर जे खरे धन ते तुम्हास कोण सोपून देईल? आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू न झाला तर जे तुमचे स्वतःचे ते तुम्हास कोण देईल? कोणत्याही चाकराला 2 धन्याची चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा करता येत नाही. परुषांचा निषेध करण्यात येतो. हे सर्व ऐकून धनलोभी परुषांनी त्याचा उपहास केला. त्याने त्यास म्हटले, तुम्ही आपणास मनुष्यासमक्ष धार्मिक ठरवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखून घेतो. मनुष्यास जे उच्च असे वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात नेटाने प्रवेश करतो. नियमशास्त्राचा एक फाटा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे हे सोपे आहे. जो कोणी आपली बायको टाकून दुसरी बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो, आणि नवऱ्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो. श्रीमंत माणूस व भिकारी लाजर. श्रीमंत माणूस व भिकारी लाजर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्रे घालीत असे आणि प्रतिदिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ लाजार नावाचा फोड्यांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल व त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती, आणि कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री मेला, आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराजवळ नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याला पुरले. मग
तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराजवळ असलेला लाजार यास दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, मजवर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले, तसेच लाजारास दुःख भरून मिळाले याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. याशिवाय जे इथून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कुणी आम्हाकडे येऊ नये, म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 बंधू आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास साक्ष द्यावी. अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राहमा, असे नाही. मेलेल्यामधून कोणी त्याचकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशाचे व संदेष्टाचे ऐकत नाही तर मेलेल्यामधून कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.